नमस्कार, मी डॉक्टर पीयूष मेहर, MD होमिओपॅथ, प्रॅक्टिसिंग ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी सिन्स लास्ट 9 years. सुरू करूयात आजच्या टॉपिक बरोबर. अवेटेड गुड मॉर्निंग. एक अवेटेड व्हिडिओ जे खूप लोकांनी रिक्वेस्ट केली होती की एक होमिओपॅथी औषधं घेत असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन्स काय काय गरजेचे आहेत. होमिओपॅथी ट्रीटमेंट ही थोडीशी नॅचरल फॉर्म ऑफ ट्रीटमेंट असल्यामुळे नक्कीच त्याला काही काळजी घेणे गरजेचं आहे. मेनी टाईम्स लोकांना प्रश्न पडतो की पथ्य पाणी जे काही असतात ते तेवढेच गरजेचे आहेत का, त्याचा काय परिणाम होतो आणि ते जर नाही केल्यास मग ट्रीटमेंट कशा पद्धतीने होते. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सुरुवात करूयात ह्या गोष्टीने की ॲक्च्युअलमध्ये पथ्य काय काय असतात. ठीक आहे. सो होमिओपॅथी औषधं घेत असताना काही गोष्टींची तुम्हाला नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. बिकॉज होमिओपॅथी मेडिसिन्स हे नॅचरल आहेत आणि जसं की आमच्या सायन्समध्ये, होमिओपॅथी सायन्समध्ये लिहिलेलं आहे की त्याला काही पथ्य आहेत जे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, जे आपले फाउंडर आहेत होमिओपॅथीचे, त्यांनी ती पथ्य नमूद केलेली आहेत. आणि काही पथ्य आजच्या जी आपली लाईफस्टाईल आहे त्याच्या पद्धतीनेही तुम्हाला काही पथ्य करणे गरजेचे आहेतच. तर सगळ्यात पहिली आम्ही जे सगळे डॉक्टर लोक सगळ्या पेशंट्स लोकांना सांगतात, कधी काही पेशंटला माहितीही असते जे आमच्याकडे येतात ते, की कच्चा कांदा, रॉ ऑनियन, कच्चा लसूण आणि कॉफी. रॉ ऑनियन, रॉ गार्लिक अँड कॉफी, ह्या 3 गोष्टी होमिओपॅथी औषधं चालू असताना घेऊ नये. आता ही का घेऊ नये बेसिकली? बरं, ह्याच्यामध्ये खूप लोकांचे प्रश्न असे आहेत की सर, जेवणामध्ये जो कच्चा कांदा, जेवणामध्ये जो कांदा असतो, जो लसूण असतो, तो चालतो का? तर हो, ते चालतात, कारण की ते शिजलेल्या रूपात तुम्ही घेत आहात, ते खात आहात. कच्चा कांदा, कच्चा लसूण चालत नाही. कॉफी, अजून एक कॉफीचं पण एक खूप लोक प्रश्न विचारतात, सर आता मी रोजच कॉफी घेतोय. होमिओपॅथी हे साऊथ इंडियामध्येही लोक आवर्जून ही औषध पद्धती उपचारामध्ये घेतात. आता त्यांचा दिवसातनं म्हणजे लहानपणापासून त्यांच्या दिवसाची सुरुवातच कॉफी, फिल्टर कॉफी, इंटेन्स कॉफीनी होते. मग त्यांना हा पथ्य लागू होत नाही. आपल्याकडे जे महाराष्ट्र किंवा बाकीच्या ठिकाणी ज्यांचा जो बेस आहे, आधीपासून होमिओपॅथी घेत नव्हते आणि आज होमिओपॅथी तुम्ही घेत आहात आणि आजकालच तुम्ही काही वर्षांमध्येच तुम्ही कॉफी प्यायला सुरुवात केलेली आहे. तर शक्यतो कॉफी मग अशा वेळेस टाळावी, असा आमचा उद्देश असतो. बरं, हे घेतल्याने काय होईल तर हे मी तुम्हाला सगळं शेवटी सांगेल की जर हे खाण्यात आलं किंवा काय, हे जर तुम्ही चुकून घेतलं तर मग त्याचे प्रिकॉशन्स काय करायचे ते पण मी तुम्हाला सांगेल. आणखीन 2-3 गोष्टी जे मी आमच्या पेशंटला आवर्जून सांगतो तर ते आहेत की स्ट्रॉंग स्प्रे किंवा डिओ, जे आजकाल लोक खूप वापरतात, ते आम्ही ट्रीटमेंट चालू असताना शक्यतो तुम्ही वापरू नये असाच सल्ला आम्ही देतो. परफ्यूम्स, डिओज आणि अगरबत्ती, स्ट्रॉंग स्प्रेचे ज्या अगरबत्त्या असतात, आमच्या ह्याच्यामध्ये ऑर्गेनॉनमध्ये असं लिहिलेलं आहे की उग्र वासाचे, नॉक्शियस स्मेलिंग एजंट्स, म्हणजे उग्र वासाचे पदार्थ, हे शक्यतो होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू असताना टाळावीत किंवा बंदच ठेवावीत किंवा त्याच्यापेक्षा लांब राहावे. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये पेशंट्सचे असे उत्तर येतात की एखाद्या पेशंटचा तो बिझनेस आहे. माझ्याकडे एक केस होती, मी तुम्हाला आवर्जून सांगेल. त्यांचा व्यवसाय होता, घरी ते बनवत होते वेगळे वास, सेंट्स, अत्तर वगैरे ते घरी बनवायचे. आता झाला असा प्रश्न की त्यांची जी आजी होती, शी हॅड लॉस्ट हर सेन्स ऑफ स्मेल. ठीक आहे, पूर्ण वास येणंच बंद झालं होतं.
उपचार सगळे डॉक्टर लोक झाले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि शेवटी ते माझ्याकडे आले आणि आय टोल्ड देम की काही विशिष्ट पद्धतीने तुम्ही ज्या काही आता तुमचा व्यवसाय आहे, ठीक आहे, आजीही त्याच्यामध्ये हातभार लावते, पण काही कालांतरासाठी जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे ते तुम्ही वास त्यांच्यापासून लांब ठेवा, म्हणजे तुम्हाला औषधांचा उपयोग किंवा औषधांचा जो इफेक्ट आहे पेशंटवरती तो तुम्हाला दिसेल. हे इतकं त्यांनी केलं आणि मेडिसिन्सने शी हॅज टोटली रिकवर्ड नाव. पूर्णपणे वास येतो. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या जो गार्डनमध्ये जे काही फुलं आहेत, एक जास्वंद का कुठलं तरी फूल आहे, शी यूज टू लाईक टू स्मेल दोज फ्लावर्स, तेही तिला घेता येत नव्हतं. आणि आता टेस्टिंग कशी करावी ना की वास आलेला आहे, बिकॉज पूर्णपणे तो बिझनेस वासाचा आहे आणि तिथं तर मी नाही जायला सांगितलं आहे. सो शी डिड हर सेल्फ टेस्टिंग की मला वास येतोय का. असं रेग्युलर गोष्टींचा तर यायलाच लागला होता काही दिवसांमध्येच, पण प्रॉपर माझं सेन्स ऑफ स्मेल आलेली आहे का, तर तिने तो फुलांचा वास घेऊन बघितला तर तो आलेला होता. त्याच्यानंतर जे 3 महिन्याचा आमचा कोर्स होता औषधांचा तो संपला. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या व्यवसायामध्ये त्या गोष्टी ज्या काही चालू आहेत त्या तुम्ही व्यवस्थित रेग्युलररित्या करू शकता, त्यात काय अडचण येणार नाही. ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रीटमेंट तुम्ही ह्या गोष्टी टाळणं हे गरजेचं आहे, ठीक आहे. हां, आता एक प्रश्न एकदम कॉमनली आस्क्ड, म्हणजे खूप पेशंट लोकांची हे म्हणणं असतं की सर जर चुकून मी कच्चा कांदा खाल्ला, कच्चा लसूण खाल्ला किंवा कॉफी पिली, ठीक आहे, तर हां ह्याच्यामध्ये 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत. परफ्युम्स, डिओस, त्याच्याबरोबर स्ट्रॉंग वासाच्या अगरबत्ती, कपूर. येस, कपूर. तुम्ही म्हणाल सर कपूरला तर वास नसतो, पण कपूर हा इफरवसन्समध्ये जातो डायरेक्टली. हा एक असा पदार्थ आहे जो की सॉलिडमधनं डायरेक्ट वेपर फॉर्ममध्ये जातो. कपूरही आम्ही सगळ्या पेशंटला आवर्जून सांगतो की ते आसपास तुम्ही ठेवू नये आणि त्याचा तुम्ही वापर तुमच्या दैनंदिन जीवनात, काही लोकांचं सवय असते आपलं बेड असते, बेडच्या कोपऱ्याला एक कपूरची वडी ठेवायची, तर तसं ह्या ट्रीटमेंट चालू असताना ह्या गोष्टी करू नये असा सल्ला आम्ही आवर्जून देतो. बरं, ठीक आहे. मॅक्सिमम गोष्टी कवर झालेल्या आहेत. आता हे केल्याने, जर हे केलं तर काय होईल, ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, जी ट्रीटमेंट चालू आहे त्याला पूर्णपणे किंवा पार्शली एक ब्रेक बसतो, ठीक आहे. म्हणजे जे काही इफेक्ट तुम्हाला व्हायला पाहिजे मेडिसिन्सचे ते टोटल तुम्हाला इफेक्ट भेटत नाही. त्या औषधांचा इफेक्ट हा पूर्णपणे तिथं थांबतो किंवा पार्शली तिथे थांबतो. मग ह्याला काय करावं सर, त्यावेळेस आम्ही म्हणतो की तुम्ही एकदा येऊन जा. आम्ही आमच्या पद्धतीने जो काही वे ऑफ ट्रीटमेंट असतो त्याच्यामध्ये ते परत रिस्टार्ट करतो मेडिसिन्स आणि त्या पद्धतीने पेशंटला तो रिझल्ट परत भेटायला लागतो. याच्यामध्ये 2-3 उदाहरणं अशी आहेत माझ्याकडे. समजा पाईल्सचे पेन्स आहेत, पाईल्सचा त्रास आहे किंवा मग सायटिकाचे पेन्स आहेत, तर होतं काय, समजा तो औषधं चालू केली, यू आर फिलिंग बेटर, औषधं चालू केल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं आता, ठीक आहे. पण होतं काय, मध्येच तुम्ही एक कपूरची वडी समजा पेटवली, तुम्ही देवाच्या इकडे तुम्ही ते कपूर वगैरे लावला किंवा स्ट्रॉंग किंवा कॉफी पिली तुम्ही, तर होतं काय, यू स्टार्ट गेटिंग दॅट पेन अगेन इवन दो यू आर टेकिंग द मेडिसिन्स रेग्युलरली, ठीक आहे. तर इथे काय झालं की पूर्णपणे तुम्ही रिव्हर्स नाही गेलेले आहात, इथं पार्शियल स्टॉप आल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी परत रिस्टार्ट करणं गरजेचं होऊन गेलं आणि तो जो ब्रेक पडला आहे ट्रीटमेंटमध्ये तो आपल्याला पूर्ण भरून काढावा लागतो तिथे. तर अशा पद्धतीने तिथे आम्हाला तुम्हाला डॉक्टरांशीच भेटणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांकडनं परत ते रिस्टार्ट करून घेणं गरजेचं आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट की औषधं घेत असताना आता काय काय काळजी घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, आता मेडिसिन्स ज्यावेळेस तुमच्याकडे असतात त्यावेळेस मेडिसिन्स हे गोळ्यांच्या रूपामध्ये असतात, लिक्विड स्वरूपात असतात, अशा पद्धतीने. जर तुमच्याकडे अशा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये औषधं असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर ह्या गोळ्यांना तुम्ही कधीही, ज्यावेळेस आम्ही प्रिपेअर करून तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे, ह्या गोळ्यांना तुम्ही कधीही टच नाही करायचं. म्हणजे काय की ह्या गोळ्या घेताना तुम्हाला झाकणामध्ये घेऊनच वरतून जिभेवरतीच
टाकायच्या आहेत आणि त्या चघळायच्या आहेत. ठीक आहे. चुकून जर ह्या गोळ्या खाली पडल्या तर ह्या गोळ्या भरून परत खायच्या नाहीत. खाली पडलेल्या गोळ्या, हात लागलेल्या गोळ्या, तेवढ्या गोळ्या तुम्हाला डिस्कार्ड करणं गरजेचं आहे. म्हणजे तेवढ्या गोळ्या तुम्ही वापरू नये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ह्या औषधाला तुम्ही डायरेक्ट सनलाईट किंवा जिथे खूप उष्णता आहे अशा ठिकाणी ठेवू नये. खूप वेळा गोळ्या उघड्या ठेवू नये. ठीक आहे. तर ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्ही थोडेसे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि गोळ्या झाकणातच घेणं गरजेचं आहे. काही विशिष्ट गोळ्या असतात त्या थोड्या टॅबलेट फॉर्ममध्ये पण असतात. काही डॉक्टर लोक आम्हीही कधी वापरतो. तर त्यांची ही घेण्याची पद्धत सेम, झाकणामध्ये घ्यायच्या, वरतून जिभेवर डायरेक्ट सोडायच्या आणि चघळायच्या. इट विल डिझॉल्व्ह ऑन युअर टंग इटसेल्फ. ठीक आहे. गोळ्या झाकणात घेणे, पडल्यास ते फेकून देणे. लिक्विडच्या पण काही लिक्विड जर तुम्हाला औषधं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिक्विड बॉटल आम्ही देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला औषधं किंवा ह्या पद्धतीची बॉटल असते किंवा काचेची ही बॉटल असते. ठीक आहे. तर अशा बॉटलमधनं ज्यावेळेस तुम्ही थेंबाचे औषधं तुम्हाला दिलेली जातात, तर त्यावेळेस तुम्ही कसे घ्यायचे आहेत, तर तुम्हाला हे जे लिक्विड औषध आहे हे तुम्हाला पाण्यात घ्यायचं आहे. शक्यतो नॉर्मल ड्रिंकिंग वॉटर हा पुरेसा आहे. काही वेळेस आम्ही सांगतो की तुम्ही कोमट पाण्यात आवर्जून हे औषधं घ्या. तर ते तुम्हाला ज्यावेळेस औषधं भेटतात त्यावेळेस तुम्ही ते विचारून घेणं गरजेचं आहे डॉक्टरांना तुमच्या. दुसरी गोष्ट, तर हा लिक्विड औषध जो आहे तो तुम्हाला पाण्यातनं घ्यायचा आहे. पिण्याचा पाणी हा योग्य आहे, जो तुम्ही रेग्युलर ड्रिंकिंग वॉटर आहे, कुठलाही बाटलीतला तुमचा रेग्युलर जे काही तुम्ही प्यायसाठी वापरता तो पाणी. ह्याच्यामध्ये जेवढी औषधं, जेवढी थेंब तुम्हाला घ्यायला सांगितलेली त्या पद्धतीने तुम्हाला पाणी किती घ्यायचं आहे हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे डॉक्टरांकडनं. शक्यतो आम्ही 1 कपभर पाणी किंवा 1 अर्धा ग्लास काचेचं पाणी असं तुम्हाला घ्यायला सांगतो. काही पेशंटमध्ये आम्ही ग्लास भरून पण पाणी घ्यायला सांगतो. आता ग्लास म्हणजे काचेचाच ग्लास. ठीक आहे. खूप लोकांचे प्रश्न येतात, सर आम्ही आय वर्क समवेअर, तिथे काचेचा ग्लास अवेलेबल नाही आहे. तुम्ही कुठे जरी गेलात तिथे चिनी मातीचा कप, ठीक आहे, चिनी माती चहाचा जो कप असतो, कॉफीचा कप आहे किंवा कॉफी मग असतो मोठा, किंवा मग काचेचा ग्लास, हे कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. बिकॉज चहा जिथे तुम्हाला मिळेल तिथे तुम्हाला तो कप मिळेल, काचेचा ग्लासही मिळतो. ते भरून तुम्ही पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 10 थेंब किंवा 15 थेंब जसं तुम्हाला सांगितलेलं असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. आता होतं काय प्रॉब्लेम की सर स्टीलच्या ग्लासमध्ये घेतलं तर चालेल का, सर प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये घेतलं तर चालेल का. तर शक्यतो आम्ही हे होऊ देऊ नका असंच सांगतो पेशंट लोकांना. चिनी मातीचा कप किंवा कॉफी मग किंवा मग काचेचा ग्लास, ह्यापैकी कुठल्याही मेटल्स, कुठलंही प्लॅस्टिक, कुठलंही पेपर कप, कुठलंही थर्माकोल कप, ह्याच्यामध्ये तुम्ही तांबा, पित्तळ असे कुठलेही ग्लास किंवा कपमध्ये तुम्ही हे औषध घेऊ नये असा हा सल्ला असतो. बिकॉज खूप वेळा जे काही औषधं असतं ते थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये त्या गोष्टींशी रिॲक्ट करून त्याचा जो काही असर आहे, त्याचा जो काही उपयोग आहे, त्याचा जो इफेक्ट तुम्हाला पाहिजे तो डिझायर्ड इफेक्ट तुम्हाला मिळणार नाही. असे खूप वेळा खूप पदार्थांमध्ये पाणी घेतल्यावरती होऊ शकतं. ठीक आहे. म्हणून ह्या 3 गोष्टीमध्ये तुम्ही पाणी घ्यावं आणि ते मग तसं प्यावं. ठीक आहे. आणखीन काही गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत की होमिओपॅथी ट्रीटमेंट घेत असताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा तुम्ही पाळावा, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे औषधं आहेत की फॉर एक्झाम्पल एक बूस्टर डोस, हे झाले कंटिन्युअस मेडिकेशन्स, हे तुमचे कंटिन्युअस मेडिकेशन्स झाले. ठीक आहे. त्याच्यावरती लिहिलेलं असतं सकाळ, दुपार, संध्याकाळ. कंटिन्युअस मेडिकेशनचं आणखीन एक आहे की आमच्या पेशंटसाठी आम्ही आवर्जून सांगतो की सकाळची औषधं तुम्ही अनुशापोटी, फॉर एक्झाम्पल ब्रश, तोंड स्वच्छ करून तुम्ही ती औषधं सकाळी अनुशापोटी घेणे गरजेचं आहे. दुपारी जेवणाआधी आणि संध्याकाळी जेवणाआधी हे अशाच पद्धतीने तुम्ही औषधं घेतले पाहिजे. ते लिक्विड असो किंवा मग गोळ्या असो. जर एखादा औषध जेवणाच्या नंतर घ्यायचं असेल तर ते तसं तुम्हाला सांगण्यात येतं,
पण मोस्ट ऑफ द टाईम ऑल मेडिसिन्स हॅव टू बी टेकन बिफोर मील्स, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या पोटामध्ये आत्ता सध्या कुठलंही अन्न नाही त्यावेळेस ते औषध घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, काही वेळा एक छोट्या वेगळ्या पद्धतीचे औषधं देण्यात येतात. मग त्यावेळेस त्यांची जी काही घेण्याची प्रक्रिया आहे किंवा पद्धत आहे ही तुम्हाला त्यावेळेस सांगण्यात येते डॉक्टरांकडनं. तर ती पद्धत आणि ती प्रक्रिया ही तुम्ही पाळणं गरजेचं आहे. होमिओपॅथी औषधं घेत असताना तुम्ही व्यायाम करणं किंवा मग तुमच्या ज्या काही डेली रुटीन एक्सरसाइजेस आहेत ते तुम्ही तशाच कंटिन्यू ठेवणं हे आम्ही म्हणतो की योग्य आहे. ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांध्यांचा जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या विशिष्ट पद्धतीचे व्यायामच करणं गरजेचं आहे. मणक्याचा प्रॉब्लेम असेल तर त्या विशिष्ट पद्धतीचे व्यायाम, मग तुम्हाला सगळे व्यायाम त्याच पद्धतीने करता येणार नाही आहे. बट रेग्युलर जे ट्रीटमेंट्स असतात, तुमच्या पोटाच्या समस्या आहेत, तुमच्या फुफ्फुसच्या समस्या आहेत, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही वॉकिंग हे करणं खूप योग्य ठरतं. कारण की बऱ्याचशा पेशंटमध्ये आम्ही असं बघितलेलं आहे, जर तुम्ही नॅचरल होमिओपॅथी मेडिसिन्स बरोबर जर तुम्ही व्यायामही चालू करता तर त्या व्यायामाचा तुम्हाला जो इफेक्ट आहे तो खूप पटीने तुम्हाला जास्त इफेक्ट जाणवतो आणि तो तुम्हाला थोडासा जास्त कालावधीसाठी तुम्हाला त्याची उपयोगिता ठरते. अजून ह्याच्यामध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आम्ही कवर केलेलं आहे. आणखीन तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्कीच तुम्हाला आणखीन दुसरे काही तुमच्या शंका असतील ते प्रश्न सांगा. बरेचशा प्रश्नांचं आम्ही कव्हरेज केलेलं आहे, पण शक्य नाही प्रत्येक प्रश्नांचं कव्हरेज होईलच. पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर डेफिनेटली वी विल ट्राय की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. धन्यवाद.